जय जवान जय किसान. मागील 3-4 महिन्यापासून वारंवार सतत आपल्या महाराष्ट्रभर पाऊस चालू आहे. शेतकऱ्याचं अत्यंत नुकसान झालेलं आहे. या नुकसानीची ही स्थिती आपल्या तुम्हाला कणसं समजतच असेल की आता तोंडाशी आलेला शेतकऱ्याचं उत्पन्न आज हे असं नुकसानमध्ये जाताना दिसत आहे. शेतकरी ज्या मालाकडे पाहून किंवा शेतमालाकडे पाहून आपले भविष्याचे स्वप्न पाहतो, आपल्या मुलांच्या शिक्षणाचे स्वप्न पाहतो, आज हे पाहून ते स्वप्न पूर्णतः बरखास्त झालेले आहे. खरं तर शासनाने ह्या अतिवृष्टीचा नावाने लवकरात लवकर पंचनामे करून शेतकऱ्याला लवकरात लवकर याचे नुकसान भरपाईचे अनुदान वाटप करावे. कारण माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी दिवाळीच्या अगोदर हे नुकसान शेतकऱ्याच्या खात्यात वितरण केलं जाईल असा शब्द दिला होता. तो शब्दही शासनाने पाळला नाही व आमचे नेते मंगेश भाऊ साबळे यांनी मागे सिल्लोड तालुक्यात तहसील समोर मागील 6-7 दिवस आमरण उपोषण केले. तेव्हा शासनाने त्या 18 ते 20 मागण्यापैकी 7-8 मागण्या मान्य केल्या होत्या. त्या मागण्याचंही अजून पाहिजे तसं फळ आपल्याला मिळालेलं नाही. खरं तर शासनाला थोडीशी लाज वाटली पाहिजे की शेतकऱ्याचं इतकं नुकसान होत असताना शासन फक्त कागदोपत्री आणि समित्या नियमामध्येच त्यांचे निर्णय चालू आहे. आता शेतकरी नेते बच्चू कडू यांनी नागपूर इथे आंदोलन छेडलं असताना त्यांनी बच्चू कडूंना सांगितलं की 30 जून पर्यंत आम्ही सरसकट कर्जमाफी करू, कर्जमुक्त करू. पण शासन ह्या गोष्टीवर पटक्यानं निर्णयात राहील का? आणि जर शासनाने असे निर्णय घेतले असेल आणि जर 30 जून पर्यंत जर शेतकऱ्याची कर्जमाफी सरसकट झाली नाही, शेतकऱ्यांना लवकरात लवकर या नुकसान भरपाई मिळाली नाही, त्याचा उद्रेक समस्त महाराष्ट्रभर पाहिल्याशिवाय राहणार नाही. जय हिंद जय जवान. शेतकरी एकजुटीचा, शेतकरी एकजुटीचा, जय जवान.